आज आपल्या गावामध्ये सरपंच ग्रामपंचायत राजवाडी अंतर्गत जननायक महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जल जंगल जमीन रक्षक ज्यांना आज उभा देश हा धरती आबा म्हणून संबोधला जातो। उद्या जागतिक आदिवासी दिन असल्यामुळं 9 ऑगस्टला हा आपला भारत देशामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो आणि त्या आदिवासी दिनाचं औचित्य साधत आपल्या गावाची जी काही निवड अगोदरच झालेली आहे धरती आबा योजनेअंतर्गत, या धरती आबा योजनेअंतर्गत आज आपल्या गावामध्ये पंचायत समितीचे महिला विकास विभागाच्या माध्यमामधून या ठिकाणी उपस्थित आदरणीय या ठिकाणी आंबोरे सर, आदरणीय काशिदे सर, आदरणीय शिंदे सर आणि सर्व आपल्या गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य महिला मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्या व्यासपीठावर असलेले आदरणीय आंबोरे सर असतील, काशिदे सर असतील, आदरणीय शिंदे सर असतील यांनी आपल्या तुम्हा सर्वांना या ठिकाणी महिला मंडळींना महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत बचत गटाच्या जी माहिती दिलेली आहे त्या बचत गटाच्या माहितीच्या आधारे विविध विभागाच्या योजनेचीही आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे। म्हणून या ठिकाणी उपस्थित आदरणीय आंबोरे सर, आदरणीय काशिदे सर, आदरणीय शिंदे सर आणि तुम्ही सर्व महिला मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमामधून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमामधून आपलं कुटुंबाचं जे काही उत्पन्न वाढ होण्याच्या हेतूनं या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिल्याबद्दल मी या ठिकाणी सरांचे शतशः ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजुटीनं महिला सक्षमीकरणाचं काम करायचं आहे। आपलं सर्वांचं जसं त्यांनी आपल्याला माहिती मार्गदर्शन दिलेलं आहे त्या माहिती मार्गदर्शनाच्याच माध्यमामधून आपलं उत्पन्न कसं वाढ होईल याच्यासाठी सर्व महिला सक्षमीकरणाच्या माध्यमामधून आपल्याला योग्य ते या ठिकाणी न्याय भूमिका घेऊन समोर चालण्याचं आपल्याला या ठिकाणी चालायचं आहे। म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं सरांना मी या ठिकाणी शब्द देतो की सर तुम्ही आम्हाला आमच्या महिला मंडळीला या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमामधून जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या माध्यमामधून निश्चितच आमच्या गावच्या सर्व महिला सक्षमीकरण एकजुटीनं कार्य करतील, काम करतील आणि निश्चितच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमामधून त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवतील एवढे या ठिकाणी ग्वाही देतो, थांबतो। धन्यवाद। जय जवान जय किसान।